ध्यान ध्यान सुंदर ते सुंदर ते ध्यान करकटवरी ठेवूनिया करकटवरी ठेवूनिया तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार तुळसी हार कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकरा कुंडले तळपती श्रवणी मकरा कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तेची सर
आवडे निरंतर हेच जागर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेच जागर तुळसी हार गळा कासे कासे पितांबर गोपाळ कुमारी विठोबार कुमार हरि हरि विठोबार कुमार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि हरि विठोबार कुमार कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व सासरी सुख झाले व सासरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने वा विठ्ठल बरवा वा माधव बरवा सुकृताची जोडी गौत सुकृताची जोडी हा बहुत सुकृताचे जोडे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी भर बाप रखुमा देवी भर बाप रखुमा देवी भर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रघुमा देवी भर आ बाप रघुमा देवी भर आ बाप रघुमा देवी भर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम
गुंतो पक्षी अंगणे उतरते ते गुंतो नियारावे ते गुंतो नियारावे ते गुंतो नियारावे ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाचे दोरी जोवरी प्राचीनाचे दोरी जोवरी प्राचीनाचे दोरी ऐसे असावे संसार जोवरी प्राचीनाचे दोरी प्राचीनाचे दोरी जोवरी प्राचीनाचे दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला ऐसे असावे संसारी जोवरे प्राचीनाचे दोरी जोवरे प्राचीनाचे दोरी जोवरे प्राचीनाचे दोरी ऐसे आधारे संसारी जोवरी प्राचीनाचे दोरी जोवरे प्राचीनाचे दोरी शरणायका जनार्दन ऐसे असावय ऐसे असता भय कवना ऐसे असता भय कवना शरण एका जनार्दना ऐसे असता भय कवना ऐसे असता भय कवना असता भय कवना ऐसे असावे संसारी असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी जवरे प्राचीनाचे दोरी जवरे प्राचीनाचे दोरी जवरे प्राचीनाचे दोरी ऐसे असावे संसारी जवरे प्राचीनाचे दोरी प्राचीनाचे दोरी जवरे प्राचीनाचे दोरी पार कुमार जय जब बार कुमार बार कुमार कुमार हरि हरि बार कुमार बार कुमार बार कुमार जय जब बार कुमार हरि बार कुमार जय जब गोरखजी महाराज गतीर त्यांना सातकतील हरिभक्ती परायण नवनाथजी महाराज बडाक मृदुंगाची साथ आपल्या जिल्ह्याचं भूषण हरिभक्ती परायण शुभमजी महाराज कड चाटीचा आवाज इकडे दे अंगणे उतरते पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणे उतर पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणे उतर पक्षी अंगणे उतरती जे का गुंतो नियाराती जे का गुंतो नियाराती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जे का गुंतवणियाराती जे का गुंतवणियाराती तैसे असावे संसारी
तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी 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 प्राचीनाची जोवरी 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 प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी विठ्ठल 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 तरती तेका गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठ्ठल 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 हर 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 हर
विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 हर ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय विठ्ठला शुक्लां ब्रह्मविचारसार परमामद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वैदां दड्यन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार दुःख बंधन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती प्राप्तस्थळी आपल्या पवित्र अशा साकूर नगरीमध्ये भगवान पांडुरंगाच्या पूर्ण कृपाशीर्वादाने वैकुंठवासी चंद्रभागा आई सहाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आपण सर्वजण एकत्र जमलेत. उपस्थित त्यांचा सर्व नातेवाईक आणि आप्तेष्ट परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या गावचं वैभव पंढरीनाथ महाराज राहणे यांच्या निमंत्रणावरून तुम्हा सज्जन भाविकांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये येणं होतं ते पंढरीनाथ महाराजांमुळेच आणि या परिसराची ओळखही मला झाली ती त्यांच्यामुळेच. या परिसराचं वैभव म्हणून आज या ठिकाणी गायनाचार्य म्हणून उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपरायण गोरख महाराज गतीर, ज्यांच्या घरी परंपरेचा परमार्थ चालतो ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मी त्यांना प्रणिपात करतो. आदरणीय नवनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना प्रणिपात करतो. पखाव क्षेत्रातलं उद्योन्मुख नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय हरिभक्तपरायण शुभम महाराज कड या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांनाही प्रणिपात करतो. परिसरातून गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी कोणी उपस्थित असतील ज्यांचा माझा परिचय नाही त्यांनाही प्रणिपात करतो. ज्यांनी खऱ्या अर्थाने मला तुमच्यापर्यंत पोचवलं, बालाजी टी व्ही चॅनलचे प्रमुख सर्व आदरणीय करपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ते या ठिकाणी प्रक्षेपण करतायत, त्यांच्याही चरणी प्रणिपात करतो आणि तुम्हाला सर्व सज्जन भाविकांच्या चरणी प्रणिपात करून कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार एखादा जीवात्मा आपल्यामधून गेल्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये असा एक नियम आहे की सरळ ती व्यक्ती गेल्यापासून पुढचे 11 महिने आपण प्रतिकात्मक स्वरूपामध्ये एखादी सवासनं म्हणा किंवा मनुष्य गेला असेल तर पितर म्हणून त्याची 11 महिने पूजा करत असतो. ज्या तिथीला त्या व्यक्तीने देह ठेवला असेल ते तिथीला. आणि येणाऱ्या 11व्या महिन्याच्या संपत्या काळात आणि 12व्या महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रथम वर्षश्राद्ध किंवा आपण ज्याला पुण्यस्मरण म्हणतो ते साजरं करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीने देऊन घातलेली आहे. काय असतं या पूजेचं एक शास्त्र आहे. लोक सध्या विज्ञान युगामध्ये वावरणारी माणसं आहेत. लोक म्हणतील महाराज आता हे बंद केलं पाहिजे पुण्यस्मरण 10वं 12वं, परंतु आमच्या संस्कृतीमध्ये असा एक ठेवा आहे महाराज की ही कर्म प्रत्यक्ष
देव अवतार धारण केलेल्या विभूतींना सुद्धा करावी लागली तर तुमचा आमच्यासारख्यांचा प्रश्नच नाही महाराज. का करावे लागते? फक्त एक शंका सांगतो गोरख महाराज. काही लोक म्हणतात दशक्रिया विधीच्या जागेवर आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या जागेवर कीर्तन ठेवण्याचा उद्देश काय? तेवढा एक महत्त्वाचा समज तुमच्या मनातून काढतो म्हणजे बरं होईल. काय गरज आहे इथे कीर्तन ठेवायची, प्रवचन ठेवायची, काय संबंध आहे? ऐका, आता ज्या यजमानांनी पूजा केली असेल ते इथे जर असतील तर त्यांनी लक्ष द्या माझ्याकडे. निष्णात ब्राह्मणाकडून प्रथम पुण्यस्मरणाची पूजा करावी लागते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंढरी महाराज, तो ब्राह्मण निष्णात असला पाहिजे, वेदशास्त्र संपन्न असला पाहिजे. तो काय करतो? आळणी भाताचे 13 पिंड पाडतो. लक्ष द्या माझ्याकडे, आळणी भाताचे 13 पिंड पाडतो. जो मनुष्य पूजेला बसलेला असतो त्याला समोर बसवलं जातं. त्या पिंडाच्या समोर त्याच्या हातामध्ये दर्भाची काडी दिली जाते. त्याचं अपसव्य करावं लागतं. अपसव्य म्हणजे काय लक्षात ठेवा. यज्ञोपवीत अपसव्य करणे म्हणजे काय? यज्ञोपवीत म्हणजे जानवं. यज्ञोपवीत म्हणजे काय? जानवं. ते यज्ञोपवीत अपसव्य म्हणजे विरुद्ध दिशेला करावं लागतं. का? पितरांना पाणी द्यायचे म्हणून. पितरांना पाणी देण्यासाठी यज्ञोपवीत नेहमी अपसव्य करावं लागतं. लक्षात ठेवा. ते अपसव्य केलं की त्या यजमानाच्या हातामध्ये दर्भाची काडी दिली जाते. ती दर्भाची काडी 4 बोटांमध्ये अशी दाबली जाते. इथे एक नलिका तयार होते. त्या नलिकेमधून पाणी टाकलं की ब्राह्मण ज्या वेळेला ज्या पिंडाचा मंत्रोच्चार करेल तो उलट्या अंगठ्याने त्या पिंडावर पाणी द्यावं लागतं. बरोबर आहे का? काहींनी केला असेल हा विधी, बरोबर आहे. काहींनी केला नसेल पण किमान पाहिला तरी असेल, बरोबर आहे. हो, दर्भाची काडी 4 बोटांमध्ये दाबून इथे नलिका तयार झाल्यावर ते पाणी टाकल्यानंतर, आचमनीने ते पाणी टाकल्यानंतर ते उलट्या अंगठ्याने द्यावं लागतं. यातला विधी असा आहे गोरख महाराज, जर मंत्र उच्चारताना ब्राह्मणाकडून चुकला आणि जर पाणी टाकताना यजमानाकडून चुकलं तर दोघंच्या दोघं नरकाला जातात. एवढा विधी कठीण आहे. मग तुम्ही म्हणाल एवढा जर विधी कठीण आहे तर करायचा कशाला? करायचा नाही ना, करावाच लागतो, त्याशिवाय सुटका नाही महाराज. पण नरकाला जावं लागेल ना, मग त्याला पर्याय आहे का? जर कदाचित यजमानाकडून पाणी टाकताना चूक झाली आणि मंत्रोच्चार करताना ब्राह्मणाकडून चूक झाली आणि दोष घालला तर त्यातून एक प्रायश्चित्त आहे. अशा कार्यक्रमांमध्ये जर कीर्तन प्रवचनादी कार्यक्रम ठेवली तर त्या प्रायश्चित्ताला, त्या दोषाला परिहार होतो आणि ते दोष नष्ट होतात. म्हणून कीर्तनं आणि प्रवचनं ठेवावी लागतात. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणाची ताकद काय आहे? पाप करणारा करू शकत नाही, त्याच्या दुप्पट ताकद नामस्मरणाची पाप जाळण्याची. जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे. असो येणे कारणे ही आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते. आई गेलेला आता वर्ष होत आलंय, परंतु आपल्या पूर्वपरंपरेचा असा इतिहास आहे की गेलेल्या माणसांच्या स्मृती जागृत कराव्या लागतात. का? त्या माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देतात. लक्षात ठेवा, त्यांचा इतिहास आपण डोळ्यासमोर ठेवून आपण जीवन जगत असलो तर आपल्याला जीवन जगताना अडचणी येत नाही. म्हणून आपण पूर्वपरंपरेचा इतिहास जागृत ठेवत असतो. बाकीच्या संस्कृतीमध्ये या गोष्टी नाही आहेत महाराज, कुठल्याच संस्कृतीमध्ये नाही आहेत. फक्त हिंदू धर्म संस्कृतीमध्येच पितरांचं स्मरण केलं जातं. कारण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आदर्श मानला जातो. कुठेतरी कोणाचा तरी आदर्श घेऊन जीवन जगत असतो आम्ही. लक्षात ठेवा, रायगडावर जेव्हा आक्रमण झालं इंग्रजांचं, त्यावेळेला इंग्रजांनी सगळ्यात पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर रायगडाच्या वाचनालयाला आग लावली होती महाराज, लायब्ररीला. किती पुस्तकं असतील? छत्रपती शिवरायांच्या
रायगडाच्या लायब्ररीमध्ये 1.5 लाख पुस्तकं होती महाराज, 1.5 लाख. त्या सगळ्या पुस्तकांना आग लावली. मला एक सांगा, त्यांनी पहिले सोनं मारायला पाहिजे होतं, चांदी उठून न्यायला पाहिजे होती. या गोष्टी न करता त्यांनी पहिल्यांदा लायब्ररीला, हे वाचनालयाला आग लावली. याला कारण काय की त्याच्यामध्ये दडून ठेवलेला जो इतिहास होता तो इतिहास पुन्हा जागृत होऊ नये आणि या हिंदू धर्माचं तेज जागृत होऊ नये याच्याकरता इंग्रजांनी पहिलं काम ते केलं. म्हणून आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पूर्वजांच्या इतिहासाला आम्ही स्मरण करत असतो आणि स्मरण करून आमच्या जगण्याला प्रेरणा देत असतो. आज 1 वर्ष झालीत महाराज, पण त्यांच्या स्मृती आजही जशाच्या तशा आहेत आणि त्या जागृत ठेवण्यासाठी हा नामस्मरणाचा प्रपंच. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. नाथ महाराजांच्या बाबतीत 3 गोष्टी सांगितल्या जातात. नाथ महाराज संत होते, नाथ महाराज शांत होते आणि नाथ महाराज श्रीमंत होते. नवीन सांगा मला काय काय. नाथ महाराज बोला, सगळेजण बोला. संत होते, नंतर शांत होते, नंतर श्रीमंत होते. महिला मंडळ तुम्ही अजिबात बोलत नाही. या महिन्याचे पैसे आले नाही का तुमचे अजून 1500 रुपये, म्हणून नाराज येत वाटतं तुम्ही. बरोबर आहे. प्रसन्न मनाने बसा, आनंदात बसा. जर तुम्ही प्रसन्न मनाने आनंदाने बसलात तर 12 वाजेपर्यंत तुमचे पैसे पडण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल तिन्ही गोष्टी एका ठिकाणी येत नाही पंढरी महाराज. जगामध्ये काही लोक शांत आहेत कारण ते श्रीमंत नाहीत म्हणून, काही लोक श्रीमंत आहेत ती शांत नाहीत म्हणून, काही शांतही नाहीत आणि श्रीमंतही नाहीत पण संत आहेत महाराज. पण नाथ महाराजांच्या बाबतीत एक अलौकिकत्व. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले त्या सर्व संतांमध्ये श्रीमंत संत जर कोण असतील तर नाथ महाराज. देवगिरी किल्ल्याची जहागिरी त्यांच्या ताब्यात होती महाराज. देवगिरी किल्ल्याची जहागिरी, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो देवगिरी नावाचा किल्ला आहे त्याची जहागिरी महाराजांच्या ताब्यात होती. ऐश्वर्य होतं महाराज. शेकडो नोकर त्यांच्या घरी कामाला असायचेत महाराज. श्रीमंती होती. नाथ महाराज दररोज संध्याकाळी आपल्या वाड्यामध्ये श्रीमद भागवतावर टीका करायचेत, प्रवचन करायचेत. आणि ते प्रवचन ऐकायला आलेल्या लोकाला प्रवचन संपल्यावर ओघराळे भर साखर द्यायचं. ओघराळं माहिती आहे का तुम्हाला? नसेल माहिती, तुमच्याकडे आहे का? ते आहे का? बरं आहे. मग माप असायचं पूर्वीच्या काळामध्ये, आता ते राहिलं नाही. एका ओघराळ्यामध्ये कमीत कमी अर्धा किलो साखर मावायची. अशी गर्दी व्हायची प्रवचनाला. का बरं? शाबा, चांगली तयारी आहे तुमची, चांगली तयारी आहे तुमची साखर घेण्यासाठी. श्रीमंत होते. नाथ महाराज शांत होते. ऐका किती शांत होते. एका ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न होतं महाराज आणि त्याला 200 रुपयाची गरज होती. पूर्वी 200 रुपयावर लग्न व्हायचेत महाराज. लक्षात ठेवा, पूर्वीचा काळ. त्या पैठण क्षेत्रामध्ये एका कुचरवट्यावर काही मंडळी बसली होती. कुचरवटा म्हणजे काय? अख्ख्या गावाची धुणी ज्या ओट्यावर बसून बिगर पाण्याची बिगर साबणाची धुतली जातात त्याला म्हणतात कुचरवटा. सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात कुचरवटा आहे, फक्त साकूरमध्ये नाही तेवढा. बस. का बरं असतायत तुम्ही? मला काही कळत नाही. मी काहीतरी चुकीचं बोललो असावं म्हणून तुम्ही असतेत असं माझा अंदाज आहे. अख्ख्या महाराष्ट्रात कुचरवटे आहेत, फक्त साकूर गावामध्ये तेवढा नाही महाराज. हो, ज्या कुचरवट्यावर बसून अख्ख्या गावाचं धुणं धुतलं जातं, हा असा आणि ती तशी. बस, या पलीकडे काही नाही. त्या कुचरवट्यावर काही ब्राह्मण बसले होते. त्यांच्याजवळ तो ब्राह्मण गेला आणि त्याने सांगितलं, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला 200 रुपयाची गरज आहे. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, आम्ही 200 रुपये देतो, पण एका अटीवर, तू नाथ महाराजांना त्यांच्या वाड्यात जाऊन राग आणून दाखव तर आम्ही तुला 200 रुपये देतो. तो म्हणे काय विशेष आहे? निघाला महाराज नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये. नाथ महाराज पूजा करायला बसले होते देवघरामध्ये. पायातला बूट न काढता सरळ देवघरात चालला गेला महाराज. नाथ महाराजांना राग यायला पाहिजे होता, पण नाथ महाराज त्या ब्राह्मणाकडे पाहून काय म्हटले माहिती? या भटजी बा, अहो माझ्यावर तुमचं एवढं प्रेम आहे, तुम्हाला बाहेर जोडा काढायची सुद्धा आठवण राहिली नाही. तो म्हणे येतं अवघडच गिऱ्हाईक दिसतं, पण आता तरी पण राग आणूनच दाखवायचं आहे ना. मग पूजा संपली, बैठकीत बसला होता, जेवणाची तयारी झाली. एवढं ऐश्वर्य असताना सुद्धा नाथ महाराजांच्या घरी
आलेल्या पाहुण्यांना गिरजाबाई स्वतः वाढायच्यात महाराज. महिला मंडळ नीट ऐका. नाथ महाराजांच्या घरी रोज 100 लोक जेवायला असायचे, 100. आणि प्रत्येकाला पुरणपोळी. तव्यावरची नाही, तुमच्याकडे करतात ती नाही, आमच्याकडे करतात ती. हातावर करतात, मांडा म्हणतात त्याला. हो, साधा खेळ नाही तो. 4 दिवस लागतात महाराज त्याला. तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही वरती पोळी धरली का ते पुरण खाली अंग सोडून देतो. तुम्ही त्या भानगडीतच पडू नका. ते आमच्याच बाया करू जाणे त्या. ते त्यांनाच जमतं ते. 100 माणसांना पुरणपोळीचा स्वयंपाक महाराज. साधा ऐश्वर्य नव्हतं, पण एवढंही असून गतीर महाराज गिरजाबाई स्वतः सगळ्या पाहुण्यांना वाढायच्या. तो ब्राह्मण जेवायला बसला, त्याने सांगितलं, त्याने विचार केला आता तर यांना राग आणूनच दाखवतो म्हणे. जशा गिरजाबाई वाढण्यासाठी वनव्या झाल्याबरोबर तो उठला आणि गिरजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला महाराज. नाथ महाराज समोर बसले होते. विचार करा, नुसती कल्पना करा, त्या जागेवर तुम्ही राहिले असते तर काय केलं असतं बोल. नुसती कल्पना करा. पण नाथ महाराज होते ते. त्यांनी काय सांगितलं माहिती, गिरजे नीट सांभाळ बरं, बर्दीबा खाली पडतील. गिरजाई होत्या त्या. गिरजाई म्हटल्या, महाराज काळजी करू नका, माझा हरिपंडित लहान असताना त्याला असाच पाठीवर घेऊन मी तुम्हाला वाढत होती म्हटलेत. मग तर महाराज गारच झाला, उतरला, पाय धरले नाथ महाराजांचे आणि महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला राग यावा याच्याकरता मी हे सगळं केलं होतं आणि 200 रुपयाची सुपारी घेऊन आलो होतो म्हटले. नाथ महाराज म्हटले, वेड्या काळजी करू नको. मुनी मला बोलवलं, 200 रुपये दिलेत. पण नाथ महाराजांनी एक सांगितलं, त्यांचे बी 200 सोडू नको लबाडांचे. आणि महाराज तुम्हाला राग आला नाही, ते 200 रुपये कसे देतील? तू एक काम कर, तू त्यांच्याकडे पळत जाय, मी तुझ्या मागे पळत येतो आणि हातामध्ये काठी धरून तुला मारण्याचं नाटक करतो. मला राग आला असं वाटेल, त्यांना वाटेल, पण 200 रुपये तुला मिळतील. चला, एवढं ऐश्वर्य जीवनामध्ये. हो, ठरवून सुद्धा कधी त्यांना राग आला नाही. एवढे शांत होते. आणि तिसरी गोष्ट, नाथ महाराज संत होते. संत, शांत आणि श्रीमंत 3 गोष्टी एकत्र आल्यात, नाथ महाराजांचं जीवन तयार झालं. ज्या नाथ महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य संपन्न असा संसार केला, त्या नाथ महाराजांनी या जगाला संसार कसा करावा हे शिकवलं अभंगाच्या पहिल्या चरणात. पक्षी अंगणी उतर हो, पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरते. पक्षी अंगणी उतरते. हो, पक्षी अंगणी उतरती. हो, पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती. हो, पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती. जे कगुंतोनी आरात. पक्षी अंगणी उतरती. जे कगुंतोनी आरात. हो, जे कगुंतोनी राहती. जे कगुंतोनी राहती. हो, तैसे असावे संसारी. हो,
नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सामान्य जीवाला संसार कसा करावा हे शिकवतायत. लोक म्हणतील महाराज अहो आम्हाला काय संसार शिकवता तुम्ही, आम्ही इतके ओतप्रोत संसारामध्ये गुंतलेलो आहोत की आमच्या इतका चांगला संसार कोणीच करत नाही, तुम्ही काय आम्हाला संसार शिकवावा. ऐका काय कारण आहे महाराजांना संसार शिकवायचं, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. माणसं संसार करताना दिसतात पण संसारामध्ये परिपूर्ण झालेली दिसत नाहीत महाराज. विठ्ठल 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 संसारातलं स्वरूप आहे का महाराज, श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. असार खलु संसार दुःख रूपी विमोहका सुखम कश्य धनम कश्य स्नेह स्वाम ज्वलते विषम. श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण नावाचं आख्यान आलेले. त्या गोकर्ण आख्यानामध्ये तो गोकर्ण नावाचा मुलगा आपल्या वडिलांना या संसाराची व्यथा सांगतो. दुंदुकारीचं जे अवैध असं जीवन आहे त्या अवैध जीवनाला कंटाळून पश्चातापाने दग्ध झालेल्या आपल्या पित्याला या संसाराचं स्वरूप सांगतात. बाबा हा संसार असा आहे ज्याच्यामध्ये सार नाही. असार खलु संसार. नंबर 2 दुःख रूपी विमोहका, तो दुःखाने ओतप्रोत भरलेला आहे. सुखम कस्य धनम कस्य, याच्यात सुख कसलं, याच्यात धन म्हणजे समाधान कसलं, याच्यात सुख नाही समाधान नाही. उलट सुखम कस्य धनम कस्य स्नेह स्वाम ज्वलते विषम, ज्वलंत विषाचा रोग असणारा हा संसार आहे बाबा. ऐका याच अर्थाची प्रमाण आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी गाथेमध्ये मांडलीत महाराज. फलकट हा संसार येथे सार भगवंत भगवंत, फलकट हा संसार. हा संसार फलकट आहे बाबा, इथे कुठल्याही प्रकारचं सार नाही. लोक सारखी धावतात वेळेसारखी, पण त्यांना परिपूर्णता नाही महाराज. हो संसार पूर्ण होऊ शकत नाही हो, पण ज्यांनी केला त्यांचं काय, त्यांची उदाहरणं पहा तुम्ही. अवघाची संसार सुखाचा करीना, व्यतिरिक्त कोणाचाही संसार परिपूर्ण झाला नाही महाराज, आपला होणार नाही आणि प्रयत्न पण करू नका. सगळा जन्मच्या जन्म निघून गेला आपला महाराज त्याच्या पाठीमागे. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर वर्णन करतायत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया व्यष्टीला जीव माझा, माझे स्वजित नेनती कोणी, माझे स्वजित नेनती कोणी. ची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला. हो सर्व या संसारामध्ये कुठेतरी सुख मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल याच्याकरता महाराज सांगतात जन्मच्या जन्म निघून गेलेत तरी सुद्धा शेवटी कुठेही मिळालं नाही सुख महाराज. का? याला समाप्ती कुठेच नाही, याला शांतता कुठेच नाही,
याला सुख कुठेच नाही. गुरुजी फार गुढ दृष्टांत सांगायचे महाराज. ऐका, लक्षपूर्वक ऐका, प्रयत्न करा माझ्याकडे मन लावण्याचा. मला माहिती आहे ते लागणार नाही, पण तरी प्रयत्न करा तुम्ही. विठाल विठाल विठाल. एका कुंभाराजवळ 2 गाढवं होती. परिस्थिती बेताची म्हणून त्यांनी ती दोघंच्या दोघं गाढवं इगतपुरीच्या बाजारामध्ये विकून टाकलीत महाराज. एक गाढव घेतलं धोब्याने आणि एक गाढव घेतलं डोंबाऱ्याने. लक्ष आहे तुमचं? एक गाढव घेतलं धोब्याने आणि दुसरं घेतलं डोंबाऱ्याने. दोन्ही गाढवं दोन्ही गावाला चालली गेली. धोब्याचं जे गाढव होतं महाराज, त्याला काम कमी आणि खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं, काम कमी आणि खाणं जास्त. काम काय? ओलं धुणं घ्यायचं, नदीवर नेऊन सोडायचं, दिवसभर चरायचं, संध्याकाळी कोरडं धुणं घ्यायचं आणि घरी आणून सोडायचं. चरायचं मात्र दिवसभर. 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली. कोणाची चूक? धोब्याच्या गाढवाची. नीट ऐका, तुमचं लक्ष नाही कीर्तनामध्ये. 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली. कोणाची? धोब्याच्या गाढवाची. कारण काम कमी आणि खाणं जास्त. 15 दिवसात तब्येत सुधारली. याच्या उलट ते डोंबऱ्याचं गाढव होतं नवनाथ महाराज. त्याला काम जास्त आणि खाणं कमी. काम काय? तो सगळा तो डोंबऱ्याचा संसार पाठीवर घ्यायचा, ती शेंबडे बिंबडे पोरं पाठीवर घ्यायची, तो खेळ पाठीवर घ्यायचा. बरं, खेळ एका गावाला नाही ना, आज या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला. खेळ गावात असतो, जंगलात नाही. गावात असल्यामुळे चरायची सोय नाही. मालक टाकेल तेवढंच खायचं आणि काम मात्र दिवसभर करायचं. 15 दिवसात त्याची तब्येत बिघडली. कोणाची? लवकर बोला. डोंबाऱ्याच्या गाढवाची. पण एके दिवशी असा योग महाराज, या डोंबाऱ्याचा खेळ त्या गावामध्ये गेला ज्या गावामध्ये धोब्याचा गाढव राहत होतं. नदीच्या काठावर यात्रा भरली होती आणि त्या यात्रेमध्ये हा डोंबारी खेळ घेऊन गेला. खूप दिवसांनी त्या डोंबाऱ्याच्या गाढवाला नदीचा काठ सापडला होता. ते चरत 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 असं पुढे गेलं. तिकून येताना त्याला ते धोब्याचं गाढव दिसलं. दोघांनी एकमेकाला रामराम केला आणि टपरीवर चहा घ्यायला गेले. गाढव टपरीवर चहा घ्यावा गाढवांनीच अमृततुल्य. आणि ज्यांना टपरीची चव असते ना पंढरी महाराज, त्यांना त्या घरच्या बाया सुंठ टाकू द्या, वेलची टाकू द्या, गवती चहा टाकू द्या, तरी ते पिता पिता म्हणतात. टपरीसारखा जमलाच नाही तो. मॅन इज सर्वंट ऑफ हॅबिट्स. मनुष्य हा सवयींचा गुलाम आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे महाराज. हो, ऐका. दोघांनी चहा घेतला. डोंबाऱ्याच्या गाढवाला धोब्याच्या गाढवाने प्रश्न विचारला. आता इथे दृष्टांत सुरू होतो आणि संपतो. नीट लक्षपूर्वक ऐका. डोंबाऱ्याच्या गाढवाला धोब्याच्या गाढवाने प्रश्न विचारला, दादा तुझी तब्येत का बरं खराब झाली? तो म्हणे, भाऊ काम खूप करावं लागतं आणि खायला कमी मिळतं म्हणून तब्येत खराब झाली. धोब्याच्या गाढवाने सांगितलं, एक काम कर, तुझ्या मालकाला सोडून दे, माझ्या मालकाकडे ये. आमच्याकडे काम कमी खाणं जास्त. 15 दिवसात तुझी तब्येत सुधारून देतो. डोंबाऱ्याचा गाढव म्हणे, मी येणार नाही. अरे ऐक, तुझ्या तब्येतीमध्ये काही राहिलं का? चाल माझ्याकडे, तुझी तब्येत सुधारून देतो. डोंबाऱ्याचा गाढव म्हणे, येणार नाही. धोब्याच्या गाढवाने सांगितलं, येऊ नको, पण काय येत नाही याचं कारण सांग. तुम्ही सगळ्यांनी ऐका, दोन्ही कान उघडे करून ऐका. धोब्याच्या गाढवाला डोंबाऱ्याच्या गाढवाने काय कारण सांगितलं, मी काय येत नाही ते ऐका. ते डोंबाऱ्याचं गाढव म्हटलं, दादा माझा मालक ज्या वेळेला खेळ चालू करतो त्यावेळेला मी असा बाजूला उभा राहतो. माझ्या मालकाची एक मुलगी आहे 15 वर्षाची, चंद्री नावाची. ती अशी दोरीवरून चालते. माझा मालक तिला नेहमी सांगतो, चंद्रे दोरीवरून नीट चाल, जर का कधी खाली पडलीस तर मी तुझं लग्न या गाढवाबरोबर लावून देईल. मी वाट पाहतोय चंद्री कधी पडते ती. आणि मला खात्री आहे चंद्री एक ना एक दिवस पडणार आणि या पठ्याचं लग्न तिच्याबरोबर होणार. ती चंद्री पडत नाही, या पठ्याचं लग्न तिच्या बरोबर होत नाही. तसं तुम्ही मरून गेलात तरी सरकार तुमच्या कांद्याला भाव देत नाही महाराज. म्हणून तुमचं कांदे लावणं बंद झालंय का? तुम्हाला जशी अपेक्षा आहे ना, आज ना उद्या कांद्याला भाव मिळणार, तसं या जीवाला अपेक्षा आहे आज ना उद्या सुख मिळणार. म्हणून हा संसारामध्ये धावतोय. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. सारखी तळमळ याची. संसारामध्ये सुख नाहीच तर मिळेल कुठे महाराज? तुम्हाला जायचंय नाशिकला आणि तुम्ही बसले पुण्याच्या गाडीमध्ये, कधी पोचाल तुम्ही? शक्य आहे का? नाही.
त्याकरता तुम्हाला नाशिकच्या गाडीमध्ये बसणं शक्य आहे. तसं सुख संसारामध्ये ज्या बाजूला नाही त्या बाजूला तुमची धावाधाव चालू आहे, म्हणून तुम्हाला सुख मिळत नाही. मग सुख मिळतं कुठे? महाराज म्हणतायत सुखाचा पत्ता केवळ आणि केवळ दोनच जागेवर, एक तर भगवंताच्या पायाजवळ आणि नंबर 2 संतांच्या पाया. सुख वसे चिठाई बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा. सुख वसे चिताई, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा. वसे चिठाई बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा. सुख वसे चिताई, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा. नंबर 2 एक संतांच्या पायाजवळ सुख आहे. नंबर 2 दुसरं सुख जर आहे तर ते केवळ आणि केवळ भगवंताच्या पायापाशी. करीशी सुखा लागी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरती. का सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर म्हणे चोखया महार, सर्व सुखाचे आगर आता नाही पाठांतर. सर्व सुख त्याच्या पायाजवळ आहेत. प्रभू परमात्म्याच्या पायावर नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंग सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. हे माझ्या पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो. ती जागा शोधत नाही ना हो. देवाच्या पायाजवळ सुख आहे महाराज. सर्व सुखे आजी येथेची ओळली, देखील संतांची चरणांबुदे. संतांच्या पायाजवळ सुख आहे. नंबर 2 देवाच्या पायाजवळ सुख आहे. तुम्हाला एक साधा अनुभव सांगतो. जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांनी वर बोट करा. काय भाग्यवान गाव आहे महाराज. अख्खं गाव पंढरपूरला जाऊन आलंय तुमचं. जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांनी वरबोट करा. चुकीचं वाटतं ना ते. आता काही काही न गेलेले बी बसले असतील, पण आपण कसं काय वरबोट करावा बाबाचं, त्याच्यामुळे करत नाही. ऐका मग आता आता जे गेलेले आहेत त्यांना जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका महाराज. पंढरपूर आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालेले आहे. तुम्ही 12 महिन्यात गतीर महाराज केव्हाही जा, तुम्ही पंढरपुरामध्ये कमीत कमी 4 तासाशिवाय दर्शन मिळत नाही. कमीत कमी 4 तास 12ही महिने केव्हाही जा, कोणत्याही सीझनला जा आणि कोणत्याही ऋतूमध्ये जा, गर्दीच आहे पंढरपुरामध्ये. आता वारीच्या वेळेला तर विचारूच नका. काही काही लोकांना 24-24 तास दर्शनाला लागतात, काही काहींना 32 तास लागतात, काहींना 12 तास लागतात, काहींना 8-8 तास लागतात, आणि काही काही अर्धा तासात दर्शन घेऊन येतात. तो कस काय जातात देव जाणे महाराज. अर्धा तासात आलो म्हटले आम्ही परत. जाऊ द्या. 32 तास दर्शनाला उभे असणाऱ्या माणसांचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. जी माणसं 32 तास उभी राहतात ना महाराज, ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, थंडी पाहत नाही, पाऊस पाहत नाही, सारखे उभे राहतात 32 तास. मला सांगा, सगळा सीन शरीरावर निर्माण होतो त्याचा, बरोबर आहे. सगळा सीन शरीरावर निर्माण होतो. आणि एकदा का कधी ती माणसं मंदिरामध्ये घुसली
गाभाऱ्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भगवान पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून बाहेर आल्यावर त्यांचा चेहरा पहा महाराज त्यांनी 32 तासाचा सीन एका क्षणामध्ये नष्ट होतो महाराज. 32 तासाचा सीन, याला सुख असं म्हणतात, याला म्हणतात सुख महाराज. मला सांगा तुम्ही 32 तासाचा प्रवास करून तुम्ही सासरवाडीला जा बरं, मिळेल तुम्हाला ते सुख? नाही मिळू शकत महाराज. ते सुख त्या पांडुरंगाच्या पायाजवळ आहे, ते सुख संतांच्या पायाजवळ आहे. म्हणून त्यांनी संसार पूर्ण कसा केला हे संतांनी शिकवलं तुम्हाला. हो, संसारामध्ये राहायचं कसं, संसारामध्ये राहण्याची कला हो नाथ महाराजांनी या अभंगामध्ये मांडली. त्याच्यामध्ये एक फार अतिशय सुंदर कृती मांडली महाराज. महाराज सांगतायत जोपर्यंत तुम्ही संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त राहत नाही तोपर्यंत तुम्हाला संसार परिपूर्ण करताच येऊ शकत नाही महाराज. महाराज तुमचा काय अनुभव जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात आपला अनुभव. असो आईसा कोट हे आठवाची नाही, असो ऐसा कोठे असो ऐसा कोठे आठवाची नाही. असो ऐसा कोठे आठवाची नाही. संसारापासून अलिप्त राहण्याची कला साधू संतांनी तुम्हाला आपल्याला शिकवली महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथेमध्ये एक सुंदर प्रमाण दिले महाराज. ऐका, खूप गोड आहे. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यातून उदयाला येतं पण पाण्याचा जसा थेंब अंगाला लागू देत नाही तसं माणसाने संसार करावा, संसारात राहावं पण संसाराला आपल्या अंगावर घेऊ नये महाराज. संसाराला आपल्या अंगावर घेऊन जगणारी माणसं संसारात यशस्वी झाली नाहीत, पण जी संसारामध्ये राहिलीत आणि संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त राहिली ती पूर्णत्वास गेली. जगद्गुरु तुकोबाराय आपला स्वात्मानुभव एका ठिकाणी प्रगट करतायत महाराज. काय खातो आम्ही कास या सांगा ते, काय खातो आम्ही कास या सांगा ते, कैसे हे लागते नेनो मुठी, कैसे हे लागते नेनो मुठी, काय खातो आम्ही कास या सांगा ते. असं म्हणतात नाथ महाराजांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की बायकोचा भाऊ त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आला. भाऊ पाहुणा म्हणून यावा पण तिचा पाहिजे भाऊ तरच मजा असते, तुमचा नको, तिचा भाऊ पाहुणा म्हणून आला पाहिजे. महाराज मोठ्या आवडीने जिजाऊने स्वयंपाक बनवला, पण असं सांगतात की त्या स्वयंपाकामध्ये मीठ घालायला जिजाऊ विसरल्या. आता मीठ म्हणजे स्वयंपाकाचा राजा आहे महाराज. तो दोघं जण जेवायला बसलेत. त्या पाहुण्याने म्हणजे जिजाऊच्या भावाने जसा घास उचलला आणि तोंडामध्ये घातला महाराज, तोंडामध्ये घातल्याबरोबर स्वयंपाक आळणी लागला. त्याचा घास घशाच्या खाली उतरत नव्हता, तो तसाच बसला. जगद्गुरु तुकोबारायांनी जे जेवायला सुरुवात केली 1 2 1 2 1 2, जिजाऊ काळजीत पडल्या. का? ज्याच्या करता स्वयंपाक केला तो खात नाही आणि हा भाऊ ऐकत नाही. यांचं चालूच आहे लाभारे बरकत रे, लाभारे बरकत रे. महाराज तसाच अर्धपोटी उठला आणि ज्या वेळेला जिजाऊने सगळा स्वयंपाक एकत्र केला आणि त्यातला एक घास उचलून तोंडामध्ये टाकला तेव्हा डोळ्यातून अश्रू बाहेर आले. अरे आपण आपल्या भावाला एवढ्या प्रेमाने स्वयंपाक बनवला पण त्याच्यामध्ये मीठ नाही, मीठ टाकायला विसरली, याचा अनुताप मनामध्ये झाला आणि बैठकीत आली आणि तुकोबारायांना सांगितलं, महाराज माझा भाऊ पाहुणा होता, त्याने मीठ मागितलं नाही, पण तुम्हाला कळत होतं ना
तुम्ही घरातली माणसं होती, तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की जिजाऊ स्वयंपाकामध्ये मीठ नाही. जगद्गुरु तुकोबारे विचारतात, आवले आम्ही काय खातो याचं आम्हाला भान नाही, तू मिठाची गोष्ट करतेस. काय खातो आम्ही कासया सांगाती, कैसे हे लागती नेणोमुखी. याला म्हणतात संसारामध्ये राहणं. आपण जास्त गुंतत चाललो ना महाराज, आणि जेवढं जास्त गुंतलं तेवढं जास्त दुःख आहे, आणि जेवढे तुम्ही मोकळे व्हाल तेवढा आनंद आहे. तुकोबारांचं प्रमाण सांगतो बरं का तुम्हाला, फार गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संसार कसा केला ऐका. तुका माने झालो उदास मोकळ्या, तुका माने झालो उदास मोकळ्या. विचारू गोवळ्या सवे आम्ही, विचारू गोवळ्या, विचारू गोवळ्या सवे आम्ही, विचारू गोवळ्या सवे आम्ही. तुका म्हणे झालो उदास मोकळ्या, तुका म्हणे झालो उदास मोकळ्या. विचारू गोवळ्या सवे आम्ही. गोवळ्या झालो आम्ही उदास गोवळ्या, उदास गोवळ्या, गोवळ्या, गोवळ्या. हरी हरी नासावे माझ्या नाती हे हे झालं उदास मोकळ्या. विचारू गोवळ्या सवे आम्ही, विचारू गोवळ्या. आम्ही उदास झालोत, मोकळ्या झाल्यात, आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत विचारू लागलोत. संसारातून मोकळा झालो. हा संसार आहे महाराज, हा संसार आहे. संसार करणारी शहाणी नाहीत, जी संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त आहेत ती शहाणी आहेत महाराज. तुम्हाला असं वाटतंय का तुमच्याजवळ तुम्ही खूप चांगले संसारिक असं समजू नका. आपल्यापेक्षा कैक पटीने संसार करणारी माणसं होती. रावण सामान्य होता का? रावण महिला मंडळ इकडे लक्ष द्या. रावण रावण मावस भाऊ होता का तुमचा? रावण किती श्रीमंत होता माहिती आहे तुम्हाला? संसार सांगतो त्याचा. कोटी घरे जेथे कासेनी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं रावणाच्या लंकेमध्ये होती. 7 कोटी घरं. तुमच्याकडे 1.5 तोळा आहे तरी तुम्ही जावेशी बोलत नाही. 1.5 तोळ्यामध्ये जावेशी बोलत नाही तुम्ही. 7 कोटी घरं होती. काय संसार असेल महाराज. पण नाही गेला पूर्णत्वास. त्याने महाराज प्रतिज्ञा केली होती, मी 3 गोष्टी या संसारामध्ये करून दाखवेल. 1 स्वर्गाला शिडी लावेल, 2 सोन्याला सुगंध आणेल,
आणि 3 समुद्राचं पाणी गोड करेल. एकही पूर्ण झाली नाही, याचं नाव संसार. विठाला 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 याच माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी संसार परिपूर्ण करून दाखवला. का? तो मी केला असं म्हटलं नाही. मग अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. परमात्मा जो करतोय तो माझा नाही, तो तुझाच आहे असं समजून संसार केला तरच तो पूर्ण होतो, नाही तर नाही. तुम्ही किती विद्वान असा महाराज, वाटच लागते आपली. पूर्वीचा काळ एकत्र कुटुंब पद्धती असायची. एकाच कुटुंबामध्ये 7-8 पोरं असायची, लहान लहान पोरं, आणि त्यांची झोपायची जागा ठरलेली असायची. ते सगळे पोरं पडवीमध्ये झोपायचे आणि त्या पडवीमध्ये झोपलेल्या 7-8 पोरांच्या अंगावर ती आजीबाई एकच गोधडी टाकायची. फक्त गोधडीच म्हणतात तुमच्याकडे त्याला? गोधडीच म्हणतात का? तुमच्या सगळ्यांचे माहेर अमेरिकेतले आहेत का? मग बोला ना पटकन. गोधडीच म्हणतात ना. त्या सगळ्यांच्या अंगावर एकच गोधडी. ते पहाटेपर्यंत त्यांना काही वाटायचं नाही नवनाथ महाराज. आणि पहाटेला गार वारा सुटला का ती तिकडच्या कोपऱ्याचं तिकडे ताणायचं आणि इकडच्या कोपऱ्याचं इकडे ताणायचं. काय काय गोधडी. त्या मधल्यांची बरी मजा असायची, त्यांना काही तानाताण करायची गरज पडायची नाही. पण त्यांची गंमत अशी, ते तिकडचं शिंदे गटाचं आणि इकडचं अजित पवार गटाचं, या दोघांच्या तानातानीमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होऊन जायचे महाराज. रात्रभरामध्ये ते पोरं त्या गोधडीचा पाकिस्तान करून टाकायचे महाराज. मग त्या आजीला काय काम असायचं? ती दिवसभर शिवायची आणि रात्रवत पाळायची. याचं नाव संसार. तसं तुम्ही आपण त्याला जोडत राहतो आणि तो आपल्या प्रारब्धाने फाटत राहतो. त्याचं नाव संसार महाराज. त्याचं नाव संसार. किती कराल? पूर्वीचा काळ गोरख महाराज, बाबा तुम्हाला आठवत असेल, पूर्वी पोलीस सुद्धा हात पॅन्डा घालायचे. आठवतं का तुम्हाला? पाहिलं असेल, तुम्ही पण पाहिलं असेल, आठवतं तुम्हाला, बरोबर आहे? अजून नाही बाबा, तुम्हाला पण आठवत असेल, पोलीस हात पॅन्डा घालायचे. पोलीस आता ते पैसे मावत नाही ना, म्हणून त्यांनी त्या फुल शिवून घेतले. म्हणजे पगाराचे पैसे मावत नाही ना, मग फुल शिवून घेतले त्यांनी. पूर्वीचा काळ, एका दिवाळीचा सण आला, एका पोराने आपल्या आईला सांगितलं, आई मला फुल पॅन्ट शिवायची. आई म्हणे बरं राहू दे, आपली पॅन्ट बरी, नाही मला फुल पॅन्ट शिवायची. गेला टेलरकडे. त्या टेलरने ते दिवाळीचा सण गर्दीमध्ये काय केलं महाराज, ती पॅन्ट शिवली त्याने फुल पॅन्ट, पण 4 बोट आखूड करून टाकली. ती 4 बोट आखूड केल्यामुळे ती धड लांबी वाटत नव्हती आणि धड हाफबी वाटत नव्हती. ती आमची मालेगावची पॅन्ट वाटायची. कळलं वाटतं तुम्हाला? ती मालेगावची पॅन्ट वाटायची. ते पोरगं रडायला लागलं. ते म्हणे आई हे बघ टेलरने पॅन्ट बिघडून टाकली. आई म्हणे मी तुला आधीच सांगितलं होतं तू या नादात पडू नको, पण आता केली ना, जाय त्या टेलरकडे दुरुस्त करून आण. तो गेला, टेलर पॅन्ट खराब केली, दुरुस्त करून द्या. टेलर म्हणे करून देईल, पण आता नाही, दिवाळी झाल्यावर. आलं रागाने. आपल्या आईला सांगितलं, आई आपल्या घरामध्ये मशीन आहे, कात्री पण आहे, तू फक्त एक काम कर, हिला बिल्लासभर काप, एक टीप मार, हाफ पॅन्ट तयार होऊन जाईल. मी हाफ पॅन्ट घालून गेली उद्या, हाफ पॅन्ट चांगली वाटेल. आई म्हणे काय हरकत नाही, मी आता चिवडा बनवते, लाडू बनवून झाले दिवाळीचे की मी संध्याकाळी करून देते. तो म्हणे नाही मला आत्ताच पाहिजे. आत्ता जमणार नाही, संध्याकाळी करून देईल. तशीच ती पॅन्ट उचलली, वरच्या मजल्यावर गेला. वरच्या मजल्यावर मोठी ताई एमएचा अभ्यास करत होती. तिला सांगितलं, ताई टेलरने पॅन्ट खराब केली, हिला फक्त बिल्लासभर काप, हिने एक 4 बोटाची टीप वाळून दे, हाफ पॅन्ट तयार होईल, मी उद्या सणाची घालून घेईल. ताईने सांगितलं, उद्या माझा एमएचा पेपर आहे, माझं जमणार नाही, तुला ज्यांच्याकडून जमेल त्यांच्याकडून करून घे. रागाने खाली उतरलं महाराज. हो, तशीच ती पॅन्ट घेतली, सायकल काढली, साकूर फाट्यावर गेलं. साकूर फाट्यावर मावशी राहत होती. माय मरो पण मावशी जगू. आईची जागा मावशी भरून काढत असते. त्या मावशीकडे गेला, मावशीला सांगितलं, मावशी आईला पण वेळ नाही, ताईला पण वेळ नाही, म्हणून तुझ्याकडे आलोय. ही पॅन्ट बिल्लासभर काप, हिला एक 4 बोटाची टीप वाळ आणि मला परत दे, मी सणाची घालून घेईल. मावशीने सांगितलं, भाऊ आजच माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येत आहेत म्हणे, माझं अजिबात जमणार नाही, तुझ्या ज्याच्याकडून जमेल त्याच्याकडून करून घे. रागाने महाराज ती पॅन्ट घेतली, तसंच सायकलीवर बसलं, घरी आलं. संध्याकाळ झाली होती, ती पॅन्ट फेकून दिली आणि बिगर जेवायचं झोपून गेलं. रात्री 11 वाजेचा प्रसंग. त्या आईने विचार केला, माझ्या पोराचं काम बहिणीने पण ऐकलं नाही, पोरीने पण ऐकलं नाही, आई येते, करावंच लागणार आहे मला. आईने ती पॅन्ट काढली रात्री 11 वाजता. गोरख महाराज बिल्लासभर कर कापली, एक टीप मारली, ठेवली आणि आई झोपून गेली महाराज. वरच्या मजल्यावरची ताई अभ्यास करून राहते. 2 वाजता खाली उतरली. तिला माहितीच नाही ती पॅन्ट कापली असं. तिने बी ती पॅन्ट काढली, बिल्लासभर कर कापली, एक टीप मारली आणि ठेवली महाराज. साकूर फाट्यावरची मावशी 5:45 वाजता हजर.
तिने विचारायचं तर खरं घरामध्ये. तिने ती पॅन काढली, बिल्लावर खरं 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 कापली. त्या पॅनचं पुढे काय झालं ते कीर्तनात सांगण्यासारखं आहे का बरं? तुम्ही एवढे प्रेमाने ऐकून राहिले. हे तुम्ही त्याला जोडत राहतात आणि तो फाटत राहतो. त्याचं नाव संसार. तो कधीही परिपूर्ण होत नाही. पण ज्यांनी परिपूर्ण केला त्यांच्याकडे पहा, त्यांच्याकडे बोट करतो. महाराज सांगतात तर आम्ही तुम्हाला सांगतो हा संसार असा करायचा आहे. कसा? ऐका, महाराजांनी काय गोड दृष्टांत दिला. महाराज म्हटले एक बाई धान्य निसवत आपल्या दारासमोर उभी होती. तिने ते धान्य निसवलं. धान्य निसवल्यानंतर महाराज खाली काही दाणी पडली होती. ती दाणी तिने तशीच भरलीत आणि ती दाणी भरून ती घरामध्ये गेली. महाराज दाणी पडली होती घरामध्ये, हो, काही दारामध्ये काही दाणी पडली होती. उचलता उचलता ती उचलता उचलता पडलेली दाणी टिपण्यासाठी काही झाडावरचे पक्षी एकत्र झालेत आणि झाडावरचे पक्षी एकत्र येऊन त्यांनी ती दाणे टिपायला सुरुवात केली. महाराज जसे दाणे टिपायला सुरुवात केल्याबरोबर त्या घरातल्या बाईने घरातून आली, एक बादलीभर पाणी घेतलं आणि अंगणात शिंपडावं म्हणून जसे आता दाण्यांवर फेकल्याबरोबर ती दाणी वाहून गेलीत आणि ती दाणी टिपणारी पक्षी झाडावर उडून गेलीत. पुन्हा त्या बाईच्या दारात ती कधीच आली नाहीत. महाराज नाथ महाराज म्हणतात माणसाने संसार असाच करावा. संसारामध्ये यावं, 4 दिवस आनंदाने राहावं, मिळेल ती प्रारब्धाची दाणी टिपावीत आणि ज्या दिवशी पाणी फेकलं जाईल त्या दिवशी आनंदाने निघून जावं. ही गोष्ट महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विस्तृत मांडली. पक्षी अंगणी उतरती, टीका गुंतुनी राहती. त्यांना त्या घराबद्दल तादात्म्य नाही, त्यांना त्या दाण्यांबद्दल तादात्म्य नाही, त्यांना त्या परिसराबद्दल तादात्म्य नाही. तसं तुम्ही आपण या संसारामध्ये यावं, पण या संसाराबद्दलचं यत्किंचितही तादात्म्य न बाळगता जोपर्यंत आपलं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत राहावं. अभंगातलं दुसरं चरण. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाचे दोरी, जोवरी प्राचीनाचे दोरी, जोवरी प्राचीनाचे दोरी. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाचे दोरी. जोवरी प्राचीनाचे दोरी, जोवरी प्राचीनाचे दोरी. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी. जोवरी प्राचीनाची दोरी. जोवरी प्राचीनाची दोरी. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुंतलात की दुःख आहे, संसारातून अलिप्त झालात की तुम्ही सुखाला प्राप्त व्हाल. महाराज आपण गुंतत चाललोय म्हणून दुःख आहे. मला सांगा, म्हाताऱ्या माणसांनी संसारामध्ये गुंतलं पाहिजे का मोकळं झालं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? म्हाताऱ्या माणसांनी, ज्यांना असं वाटतं आपण म्हातारे झालो बा, त्यांनी तरी उत्तर द्या. गुंतलं पाहिजे का मोकळं झालं पाहिजे? चाब्या दिल्या पाहिजे का मुलांजवळ, सुनेजवळ, का स्वतःच्या कमरेला घेऊन कीर्तनाला गेलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? पण उलट आहे ना महाराज, उलट म्हातारे माणसंच जास्त संसारामध्ये गुंततात महाराज. का? त्याचं कारण असं आहे,
तृष्णा न जीर्णा वयोमेव जीर्णा. क्या बात. अरे माणसं वयस्कर होतात महाराज, पण वासना तरुण होते. हे दुर्दैव आहे महाराज. माणसं होतात, म्हातारे होतात, पण वासना मात्र तरुण होते. ते अधिकच गुंतत राहतात. ऐका, सवतीच्या पोराचा खून केला एका बाईने. सवतीच्या पोराचा, त्याचं प्रेत एका सुटकेसमध्ये भरलं आणि इगतपुरीच्या रेल्वे स्टेशनवर आली महाराज. ट्रेन आली, घाईघाईने डब्यामध्ये बसली की सुटकेस अशी जवळ, गर्दी, डबा भरलेला होता. बसली, सुटकेस समोर ठेवली महाराज. इगतपुरीच्या पुढचं स्टेशन कोणतंही महाराज? कसारा. त्या कसारा स्टेशनवर लोकल उभी राहिली महाराज. त्या बाईने काय केलं माहिती आहे का? आजूबाजूला जे समोर 2-3 माणसं बसले होते त्यांना सांगितलं, भाऊ मी फक्त पाणी पिऊन येते फलाटावरून, तुम्ही माझ्या सुटकेसकडे लक्ष ठेवा. बाई खाली उतरली आणि फलाटावर पाणी घ्यायला गेली. जशी पाणी प्यायला गेली तशी पुन्हा परत आलीच नाही महाराज. गाडी हॉर्न मिळाला, गाडी निघाली. सुटकेस समोर पडली होती. ज्यांना सांगून गेली होती त्यांना वाटतं बरं झालं ही बाई आली नाही आता. हा म्हणे सुटकेस माझी आणि तो म्हणे सुटकेस माझी. डब्यामध्ये 50 माणसं होते महाराज. किती माणसं होते? 50. आणि भानगड मात्र दोघांची. हा म्हणतो सुटकेस माझी आणि तो म्हणतो सुटकेस माझी. भांडण चालू झाली. रेल्वेचे पोलीस आले. त्या पोलिसांनी विचारलं डब्यामध्ये कशावरून भांडण आहे? त्या दोघांनी सांगितलं सुटकेस माझी, हा म्हणतो माझी. कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर गाडी उभी राहिली. दोघांना पोलिसांनी बरोबर घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं महाराज. आणि मग PIने विचारलं, बोल कोणाची सुटकेस? तो म्हणे माझी आणि तो म्हणे माझी. एकाला विचारलं, ही सुटकेस तुझी आहे? म्हटले हो. काय काय आहे सुटकेसमध्ये सांग? तो म्हणे कपडे आहेत, पैसे आहेत, दागिने. बरं किती कपडे आहेत? तो म्हणे 4 ड्रेस आहेत. अजून काही दागिने आहेत, अजून काही पैसे आहेत. त्या दुसऱ्याला विचारलं तुझं काय रे? तो म्हणे माझ्या प्रॉपर्टीचे कागदपत्र आहेत, काही पैसे आहेत आणि माझे काही कपडे आहेत. हवा चला आणा चाबी. दोघांजवळ चाबी नाही महाराज. दोघांजवळ चाबी नाही. दोघं समोर बसलेले. PIने हवालदाराला बोलवलं आणि सांगितलं या सुटकेसचं कुलूप तोड आणि मग पाहू आपण कोणाची सुटकेस आहे ती. कुलूप तोडलं आणि जसं हुगलल्याबरोबर मध्ये मेलेलं मूल. मग PIने विचारलं सांगा सुटकेस कोणाची? हा म्हणे माझी नाही आणि तो म्हणे माझी नाही. आता सुटतील का महाराज? मला दृष्टांतातून एकच सांगायचं होतं. 50 लोक डब्यामध्ये होती. 50 पैकी 48 सुटलेत आणि 2च पोलिसांच्या ताब्यात सापडले. का बरं? ही माझी आहे म्हटलं म्हणून दुःख तयार झालं महाराज. म्हणतात संसारामध्ये तुम्ही जोपर्यंत माझं 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 कराल तोपर्यंत दुःख आहे. हे माझं नाही ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी तुम्ही सुखाला पात्र व्हाल. साधू संतांनी तेच केलं. संसारामध्ये राहिले पण संसाराबद्दल कुठल्याही प्रकारचं तादात्म्य बाळगलं नाही आणि तादात्म्य न बाळगल्यामुळे कुठल्याही प्रकारचं दुःख अंगाला लागलं नाही. दुःखाचा लवलेश पण लागला नाही. 2 एकरचा मंडप होता महाराज. 2 एकरचा मंडप. एका बाजूला बाया बसलेल्या, एका बाजूला माणसं आणि स्टेजवर नवरदेव नवरी. त्या 2 एकरच्या मंडपामध्ये एक कार घुसली महाराज. ती कार थेट स्टेज जवळ आली. तो ड्रायव्हर खाली उतरला. त्याने मागची दरवाजा उघडला. एक वयस्कर 100 वर्षाच्या म्हाताऱ्याचा हात धरला. त्याला उचललं आणि स्टेजवर आणलं. नवरदेव नवरीच्या बाजूला खुर्ची टाकली आणि त्या म्हाताऱ्याने जेव्हा तो समाज पाहिला महाराज, तो म्हातारा रडायलाच लागला. त्या नवरदेवचा आजोबा होता तो. 2 एकरचा मंडप पाहिला रडायलाच लागला नवनाथ महाराज. तो नवरदेवचा बाप खालून धावत आला. तो म्हणे बाबा काय झालं? काही चुकलं का माझं? मंडप कमी पडला का? म्हणे नाही. माणसं कमी आले का? नाही. एखादं मिष्टान्न कमी पडलं का? म्हणे नाही. मग एखादा जावई यायचा राहिला का? म्हणे नाही. मग रडतात का बरं? म्हणे तुझी आई पाहिजे होती का त्याला जख मारायला? एवढं जे सुख आहे त्या सुखामध्ये समाधान नाही. जे नाही ते मिळवण्याच्या पाठीमागे या लोकांचा कल चाललाय म्हणून दुःख आहे महाराज. साधू संत सांगतात तू आहे त्या स्थितीमध्ये आनंद बाळ, आहे त्या स्थितीमध्ये सुख मान, तरच संसार सुखाचा होईल. जोपर्यंत तुझं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत याचा आनंद उपभोग. अशा पद्धतीने संसारामध्ये राह. अजून एक दृष्टांत दिला अभंगाच्या. वस्ती कर वस्तिया, वस्ती कर वस्तिया,
तैसे आसावे संसारी तैसे आसावे प्राप्त काळी उठून गेला आसावे संसारी तैसे आसावे तो बारक माये मुबारक माये मुबारक वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोबरी प्राचीनाची दोरी. महाराज सांगतायत एखाद्या वस्तीकराने एखाद्या धर्मशाळेवर मुक्कामाला राहावं. संध्याकाळी मंदिरात दर्शन घ्यायला येणाऱ्या एखाद्या गावकऱ्याने त्याची चौकशी करावी आणि त्याला विचारावं, बाबा जेवलात का? तो म्हटला नाही. चला घरी. त्याला घरी जेवणाला न्यावं. स्वयंपाक तयार होईपर्यंत त्या घर मालकाने त्याला आपल्या प्रॉपर्टीचा 7-12 उतारा वाचून दाखवावा. माझं लक्षात आलं बोलणं तुमच्या. स्वयंपाक तयार होईपर्यंत त्या गावकऱ्याने त्या पांतस्थाला आपल्या प्रॉपर्टीचा 7-12 वाचून दाखवावा. तो पांतस्थ जेवण करतो, पुन्हा धर्मशाळेमध्ये जातो, झोपी जातो, उद्या सकाळी उठतो आणि ते गाव सोडून निघून जातो. निघून गेल्यानंतर त्याला रात्री ज्या पांतस्थाने जेवू घातलं, ज्या गावकऱ्याने जेवू घातलं, त्याच्या घराबद्दलची अभिलाषा नाही, त्याच्या 7-12 उतार्याची अभिलाषा नाही. तो ज्या मिनिटाला गाव सोडतो त्या मिनिटाला तो सगळं सोडून देतो. तसं माणसाने संसारामध्ये यावं, पांतस्थासारखं राहावं. जोपर्यंत आपलं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत राहावं आणि एकदा आपलं प्रारब्ध संपलं की निघून जावं. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. आणि एवढं करत असताना जर अडचण आली तर काय करावं? एक जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी ऐसे असावे संसारी जोबरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी
आज या ठिकाणी वैकुंठवासी चंद्रभागा आई झुंगाजी सहाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्र झालो. ते गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे असणारा जो परिवार आहे, आदरणीय श्री त्यांचे दीर कचरू बापू सहाणे, मोठा परिवार आहे. आईंचा 3 मुलं, श्री भास्कर भाऊ, सकाराम भाऊ आणि भिका भाऊ. त्याचप्रमाणे 3 मुली, कैलासवासी ताराबाई गायकवाड, सौभाग्यवती इंदुबाई भोसले, सौभाग्यवती मंदाबाई भोर, त्याचप्रमाणे पुतणे आनंदराव सहाणे, पुतणी हिराबाई शिंदे आणि नातू विकास सहाणे आदी करून ही सगळी मंडळी या भव्य परिवारामध्ये आज ही सेवा करण्याचा योग आला. मित्र, माणसं जात असतात, पण एक सांगू, जाता जाता 1-2 मिनटं घेतो. ज्याची आई जाते ना त्याला दुःख असतं महाराज, लक्षात ठेवा. दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बाप पूछता है कितना कमाया, औरत पूछती है कितना लाया, बेटा पूछता है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा आज कुछ खाया. आणि हे विचारणारी आई ज्या दिवशी जगातून निघून जाते त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थाने पोरका होतो महाराज. आमचे गुरुजी सांगायचे, शास्त्र पाहायचं असेल तर गीता पाहावी, पतिव्रता पाहायची असेल तर सीता पाहावी, आणि प्रेम पाहायचं असेल तर माता पाहावी. शास्त्रात गीता, पतिव्रतेत सीता आणि प्रेमात माता, या 3 गोष्टींना जगात कोणत्याच कोर्टात अपील नाही महाराज. आमचे गुरुजी एक वाक्य फार गोड सांगायचे, ज्या दिवशी आई मरून जाईल समजायचं त्या दिवशी प्रेम मरून गेलं म्हणून. खरं प्रेम करणारं कोणीच नाही राहत महाराज. परंतु ईश्वरी इच्छा म्हणून आपण या गोष्टीला स्वीकारूया. आईंच्या जाण्याने या परिवारावर ही जी दुःख कोसळले, हे दुःख सहन करण्याची शक्ती भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना प्रदान करू एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आज योगायोग असा आहे की आज राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. देव, देश आणि धर्माकरता शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा लढवय्या म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ज्यांची पूजा केली जाते त्या संभाजी महाराजांचा आज जन्मदिवस. महाराज शत्रूच्या गोटात सापडलेला असताना आणि अंगाची लाही लाही होऊन मरत असताना सुद्धा आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता आणि आपल्या दैवताकरता जो लढवय्या शेवटच्या श्वासापर्यंत लढला, ज्यांचा आदर्श आज आमच्या डोळ्यासमोर आहे. लक्षात ठेवा महाराज, बाकी सगळं वाचलं नाही तरी चालेल, पण धर्म वाचला पाहिजे महाराज. लक्षात ठेवा, धर्म जर नाही वाचला बाकीच्या गोष्टी सगळ्या मिळत राहतील, पण धर्म जर बुडाला ना महाराज, काही शिल्लक राहणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही, काही शिल्लक राहणार नाही. परकीय सत्तेच्या गुलामीतून तुम्हा आपल्याला बाहेर काढून माना सन्मानाने जगण्यासाठी ज्या छत्रपतींनी हे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य अखेरच्या श्वासापर्यंत संभाजीराजांनी टिकून ठेवलं महाराज. डोळ्यात तप्त सळ्या घालून ती डोळे बाहेर काढण्यात आली तरीसुद्धा आपला धर्म आणि आपल्या राष्ट्राकरता ज्यांनी येत किंचितही कुठलीही मला हिमा बाळगली नाही, त्या संभाजीराजांनी आपलं जीवन केवळ आणि केवळ धर्माकरता वाहिलं. आज त्यांचेच उपकार आहेत महाराज. तुम्ही आपण एका ठिकाणी एकत्र बसून कीर्तन ऐकू शकतो. आपल्या मंदिरातला कळस, आपल्या दारासमोरची तुळस आणि आपल्या घरामधली सौभाग्यवती जी सन्मानाने मिरवते, ही फक्त राजे संभाजीराजांची कृपा आहे महाराज. आज त्यांच्या या पवित्र स्मृतीसही आपण भावपूर्ण आदरांजली अर्पण करतोय. भगवान पंढरीश परमात्मा तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये अशीच भगवत भक्ती प्रफुल्लित करो एवढीच अपेक्षा व्यक्त करून हा नामस्मरणाचा प्रपंच या ठिकाणी आपण पूर्णत्वाला नेतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उचले, पराग क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही उच्चारला अधिकार क्षमा अपराध महाराज तुम्ही, म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. पराग क्षमा अपराध महाराज तुम्ही, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम.
कैलासवासी चंद्रभागाबाई झुंगाजी सहाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी हरिभक्तीपरायण नरेंद्र महाराज गुरव यांनी अतिशय आपल्याला ज्ञानामृत पाजलं, चांगल्या प्रकारे पाजलं. त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करायचे. गायनासाठी 7 हरिभक्तीपरायण गोरखजी महाराज गतीर, नवनाथ महाराज गडाख, शुभमजी महाराज कड आणि फक्त 2 श्रद्धांजली होतील. वेळ जास्त झालेला आहे. भाऊसाहेब कडभाने आणि हरिभक्तीपरायण रामदास महाराज साने हे 2च बोलतील. मी त्यांना विनंती करतो. चला भाऊसाहेब. आजच्या या प्राप्त प्रसंगी गंगा भागीरथी कैलासवासी चंद्रभागाबाई झुंगाजी सहाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण एकत्रित जमलो. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ या माध्यमातून संसार करणे आणि माझं म्हणणं हे सोडून देणे, संपूर्ण अभंगाचा भावार्थ महाराजांनी सुंदर असा आपल्यापुढे मांडला. ज्या वेळेला आपण हे शिकलो पाहिजे, काय शिकलो पाहिजे, बरं झालं, बरं झालं, बरं झालं, ह्या गोष्टी जेव्हा आपण शिकू तेव्हा आपल्याला प्रपंचातून संसारातून बाहेर निघता येतं. बाईल मेली बरी झाली आणि देवे माया सोडविली. दुष्काळे आटलं, दुष्काळ पडलाय पण तरीसुद्धा बरे झाले देवा, निघाले दिवाळी, पर्या दुष्काळे पिढा गेली. हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने संत महात्मे संसारात सुखी होतात. आणि म्हणून कर्म हे प्रत्येकालाच करावं लागतं. आगा कर्मे जे उरावे, सुखदुःखी फळावे, भोगावया यावे ते हाय का, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आईशी किती. अशा माध्यमातून आपल्या आज चंद्रभागाताई निघून गेलात. त्यांच्या पश्चात त्यांचे धीर आहे कचरूबापू सहाने, पुतणे आहेत माजी सभापती आनंदरावजी सहाने, सहाने मुलगा सकाराम झुगा सहाने मुलगा आहे, भिक्का झुंगा सहाने मुलगा आहे आणि कैलासवासी रामभाऊ झुंगा सहाने हा एक मुलगा होता. अशा माध्यमातून ताराबाई, मंदाबाई, इंदूबाई ह्या 3 मुली, असा परिवार. आणि या परिवाराला सोडून चंद्रभागाताई निघून गेलात. आणि आपल्याला पण जायचे, आपण कोणीच राहणार नाही हा विचार डोक्यात ठेवून ज्या वेळेला पक्षी, पशु पक्षी यांना सुद्धा परमार्थ कळतोय आणि तो आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे. कारण जितकं परमार्थावर आता जास्त करून धर्माच्या माध्यमातून आणि ही ग्लानी यायला सुरुवात झाली, ती ग्लानी महाराजांनी शेवटच्या शब्दात सांगितलं का संभाजी राजानं टिकून ठेवली. ज्यांनी धर्माकरता आणि परमार्थाकरता डोळे काढून दिले आणि आपण पैशाकरता जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्याला परमार्थ म्हणू शकत नाही आणि आपला धर्मही आपण टिकू शकत नाही. म्हणून या दोन्ही गोष्टी टिकल्या पाहिजे. अशा माध्यमातून आपण चंद्रभागाताईंना सर्वांच्या वतीनं, माझ्या संप्रदायाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण गावच्या वतीनं मी श्रद्धांजली समर्पित करतो. माझे 2 शब्द थांबवतो. कडबाने भाऊसाहेब उठा. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई झुंगाजी सहाने या मातेचं आज 1 वर्षापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालं. या मातेबद्दल बाबांनी सांगितलं, माता गेल्याने सहाने परिवार, सर्व नातेवाईक यांना जे दुःख झालं ते पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो, तसेच या मातेच्या आत्म्यास सद्गती लाभो असे मी सर्व उपस्थितांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच आजचे कीर्तनरूपी ज्यांच्याकडे सेवावती असे हरिभक्त नरेंद्र महाराज गुरव मालेगावकर यांनी आपल्यासमोर खूप सुंदर असं प्रबोधन केलं, त्यांच्याही सर्वांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कृपा करून उद्या आपल्या शिबिराचा समारोप आहे. त्या हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज गोळे सर यांचं कीर्तन होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. 6 ते 8 संध्याकाळी. एकनाथ देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दान हे, जे खळांचे व्यंकटे सांडो
तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जीवांचे तो तिला हो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ते लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोक ये दृष्टा दृष्ट विजय होवा विजी येथ मने श्री विश्वेश्वरा हो हा हो येल दान पसावो इनीवरी ज्ञान देव सुखिया झाला इनीवरी ज्ञान देव सुखिया झाला येनेवरे ज्ञान देव सुखिया झाला ओम शांती शांती.